नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. तर मुलांनो, आज आपण हा फूड अँड शेल्टरचा लेसन नंबर 6 पार्ट 2 पाहत आहोत. तर ज्यांनी कोणी पार्ट 1 पाहिला नसेल त्यांनी नक्की तो पाहून घ्या. तर पार्ट 1 मध्ये आपण काय काय पाहिलं होतं, विनोईंग म्हणजे काय, थ्रिशिंग म्हणजे काय, आपल्या ताटात जे अन्न येतं ते कसे आणि कुठून व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचतं, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या होत्या. तर चला तर मग पाहूया पुढे काय सांगितलं आहे या लेसनमध्ये. तर grind the grains and make flour. Then while cooking, we make bread from that flour. Only then bread comes to your plate. Food is produced with efforts of these many people. It is good to waste that food. Is it good to waste that food? Swara Amit, not. No, now we will never waste food. Mother, very good children. तर शेतात धान्य पिकण्यापासून ते ताटात अन्न येईपर्यंत शेतकरी लोकांना किती मेहनत करावी लागते हे आपण पाहिलं. म्हणजे अन्नाचा शेतापासून ताटापर्यंतचा प्रवास आणि अन्न का वाया घालू नये हे आता अमित आणि स्वराच्या त्याचबरोबर तुमच्याही लक्षात आले असेल की याच्या मागे शेतकऱ्यांची किती मेहनत असते. पुढे परफॉर्म ऑन द ॲक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. डिस्कस विथ युअर फ्रेंड्स हाऊ फूड travels from the farm to your plate. Get pictures showing the journey of food from the farm to the home and paste them in your notebook. तर मुलांनो, सर्वप्रथम आपण जसं पार्ट 1 पाहिलं की धान्य शेतात पिकवले जाते. शेतकरी शेतामधून गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी अशा वेगवेगळी धान्य पिकवतो. त्याचबरोबर त्यांना ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता मेहनत करावी लागते. आता धान्य तयार झाल्यानंतर ते शेतातून कापले जाते आणि त्याच्यानंतर ते धान्य गोळा करून सगळी जी प्रक्रियेसाठी नेले जाते आणि त्याच्यानंतर त्या शेतकऱ्यांची खूप मेहनत त्याच्यासाठी लागते. तर आता इथे जे पिक्चर दिलेलं आहे बघा, तर या चित्रामध्ये पिक्चरमध्ये काय दिसतंय की धान्य दळून त्यापासून पीठ तयार केले जाते, बरोबर. आणि गहू गहू काय करतात, दळून त्याचे गव्हाचे पीठ, या पिठापासून पोळी, भाकरी, ब्रेड आणि अशा अनेक पदार्थ आपण तयार करून आणतो. आता ग्राइंड म्हणजे काय, तर दळणे. फ्लोअर, पीठ, FLOUR, फ्लोअर, पीठ. तर पिठापासून अन्न तयार होते. तर मुलांना आता हे पीठ स्वयंपाकघरात येते. आपण त्या पिठांपासून पोळी किंवा ब्रेड बनवतो. तर तुमच्या या बुकमध्ये काय सांगितलं की स्वयंपाक करताना पिठापासून ब्रेड तयार केला जातो आणि शेवटी तो आपल्या ताटातच येतो, बरोबर आहे. म्हणजे शेतातून धान्य आणणे, धान्य आणल्यानंतर ते दळणे, त्याचं पीठ होणे, त्याच्यानंतर ते पीठ स्वयंपाकघरात येणे आणि परत अन्न बनवणे आणि ते परत आपल्या ताटात येणे. म्हणजे ह्याच्यासाठी किती मोठा प्रवास आहे पहा तुम्हीच. तर याच्या मागे शेतकऱ्यांचं मेहनत आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यासाठी काय केलं पाहिजे आपण, की अन्न वाया घालवणे योग्य नाही. तर त्याच्याच बरोबर आता पुढे काय करायचं आहे आपल्याला मुलांनो, फक्त अन्न खाणे महत्त्वाचे नाही, तर योग्य अन्न खावे, योग्य वेळी खावे आणि योग्य प्रमाणात खावे. असे केल्यास काय होतं, आपले शरीर काय होते, निरोगी आणि मजबूत राहण्यास मदत होते. तर फूड शुड नेव्हर बी वेस्टेड. वी ऑलवेज से फूड इज अ पूर्ण ब्रह्म, meaning the food is Brahma, God itself. That is, food is sacred, worshipable and basis of our life. Friends, the energy required our body to the function is produced from food. If we eat the right food at the right time and in the right quantity, our body remains healthy and strong. We prepare food at home every day. We use various grains, vegetable and fruit in our food. With the help of your teacher, prepare a list of foods made from the food grains in various regions of the state in the following table. तर आपण दररोज काय करत असतो, घरी वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. त्यामध्ये धान्य, भाज्या, फळे या सर्व गोष्टी, अनेक गोष्टी आपण वापरतो. वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये तेथील वेगवेगळे धान्य सुद्धा आपण काय करत असतो, पदार्थांमध्ये वापरले जातात, तयार केले जातात. तर गव्हापासून काय तयार होते, चपाती, पोळी. तांदळापासून आपण काय बनवतो, भात. बाजरी आणि ज्वारी कशासाठी आपण त्याचा वापर करतो, भाकरीसाठी. म्हणून आपल्या ज्या महाराष्ट्र स्टेट, आता आपण महाराष्ट्रात राहतो, स्टेटमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे पदार्थ आपल्याला पाहायला मिळत असतात. तर आता तुम्हाला नेक्स्ट पेजवर एक चार्ट दिलेला आहे आणि इथे मुलांना काय सांगितलं आहे की अन्न हे परब्रह्म आहे. म्हणजे देव आपल्याला, गॉड इटसेल्फ, म्हणजे देवानं आपल्याला ते अन्न ब्रह्म म्हणजे गॉड असल्यासारखंच आहे, देव असल्यासारखंच आहे. म्हणजे जर तुम्हाला जेवण नाही मिळालं तर काय होईल, एकदा विचार करा. त्याच्यावरूनच लक्षात येईल की अन्न हे किती महत्त्वाचं आहे आपल्याला. तर पुढच्या पेजवर एक चार्ट दिलेला आहे, तो आपल्याला चार्ट पाहून घ्यायचा आहे.
आता इथे आपल्याला हा चार्ट आहे, त्याच्यामध्ये फूड म्हणजे इथे काय काय अन्नधान्य लागते आपल्याला ते सांगितलंय. त्याचबरोबर डिश मेड इन द रिजन, जास्त प्रमाणात कोणकोणत्या प्रदेशात हे जे फूड आहे ते बनवले जाते. कोकण, खानदेश, वेस्टर्न महाराष्ट्र, मराठवाडा अँड विदर्भ. तर सगळ्यात मोठ्या प्रमाणात राईस कुठे घेतला जातो, त्याचबरोबर व्हीट म्हणजे गहू कोठे घेतले जाते, आणि ज्वार, पल्सेस हे आपल्याला पाहून घ्यायचं आहे. तर मोठ्या प्रमाणात, तर इथे तुम्हाला तर माहित आहे की राईस म्हणजे भात हा मोठ्या प्रमाणात कोकण भागात घेतला जातो. त्याचबरोबर बीट, ज्वार, पल्सेस हे खानदेश किंवा मराठवाडा, विदर्भ या भागात जास्त प्रमाणात घेतले जातात. तर नेक्स्ट काय सांगितलं आहे, शो युअर प्रिपेअर्ड लिस्ट टू युअर फ्रेंड्स अँड रेकॉर्ड आयटम्स that are not on your list but are on their list in the table below. Food items on a friend's list. Different substances made up. आता इथे आपण पाहणार आहोत की राईस पासून काय काय बनवले जाते. तर ब्रेड, राईस, डोसा, मोदक, इडली हे वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपण बनवतो. त्याचबरोबर गव्हापासून काय बनवतो आपण, तर पोळी, चपाती, पुरी, पराठा, शिरा ह्या सर्व गोष्टी आपण गव्हापासून बनवतो. त्याचबरोबर ज्वारीपासून ज्वारीची भाकरी, तर ज्वारीचे नूडल्स पण असतात. जर कोणी खाल्ले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्वारीच्या भाकरी बरोबर आपण काय करतो, वेगवेगळ्या भाज्या खातो, त्यामुळे त्या अनेकच छान आणि टेस्टी लागतात. त्याचबरोबर कडधान्य असतात. कडधान्य तर अनेक प्रकारचे आहेत. तुम्हाला माहीत असलेली कडधान्य नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर किंवा मी जे सांगते त्यात ते तुम्हाला माहीत आहेत का तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला कोणती जास्त आवडतात. तर हरभरा, मूग, मसूर, तूर, वाटाणा हे सर्व पल्सेस म्हणजे कडधान्य आहेत. आणि त्याच्यापासून आपण डाळ, उसळ, आमटी, वरण असे अनेक पदार्थ बनवता येतात किंवा बनवू शकतो. तर पुढे काय सांगितलेलं आहे, चला तर मग पाहूया. द डायव्हर्सिटी ऑफ फूड ग्रेन्स इन महाराष्ट्र इज इव्हिडंट इन द व्हरायटी ऑफ फूड आयटम्स prepared from wheat, rice, jawar, bajra, oilseed, various pulses and vegetable. The diversity of food grains is also evident according to regional and seasonal factors. For example, rice and fish are prevalent in Konkan, while jawar and bajra products prevalent in Vidarbha and Marathwada. Including a variety of foods in your daily life provides a balanced and nutritious diet. The diversity of food grains is mainly based on climate, geographical condition and local factors. You will notice that sometimes different dishes are prepared from the same food grain. For example, different food items are made from the staple food grain rice. There is a diversity in food grain production in our country. आता इथे डायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळेपण असा तुम्ही अर्थ इथे घेऊ शकता. तर इथे काय सांगितलं आहे ह्या पॅराग्राफमध्ये, ह्या पॅसेजमध्ये, की महाराष्ट्रातील सर्व प्रदेशांचे जे हवामान असतं किंवा जमीन किंवा भौगोलिक परिस्थिती सारखी नसते. म्हणून प्रत्येक भागात पिकणारे धान्य आणि खाल्ले जाणारे पदार्थही काही प्रमाणात वेगवेगळे असतात. उदाहरणार्थ तुम्हाला इथे सांगितलेलं आहे की राईस अँड फिश आर प्रिव्हलेंट इन कोकण, वाईल जवार अँड बाजरा प्रोडक्ट्स आर प्रिव्हलेंट इन विदर्भ अँड मराठवाडा. तर कोकणात तांदूळ आणि मासे मोठ्या प्रमाणात आढळतात, तर विदर्भात आणि मराठवाड्यात ज्वारी, बाजरीपासून बनवलेले पदार्थ अधिक प्रचलित आहेत किंवा जास्त प्रमाणात वापरले जातात. म्हणून प्रदेश बदलला की काय करतात, अन्नपदार्थामध्येही बदल दिसतो. म्हणजे तो जो ज्या भागाप्रमाणे तिथल्या वातावरणाप्रमाणे तिथे जे लोकांना सूट होतं त्याप्रमाणे तिथे जेवण किंवा अन्न पदार्थ केले जातात. मग त्याप्रमाणेच तिथे ते जे काय असेल, म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी दिलेलं आहे कोकणात राईस आणि मासे, म्हणजे मासे समुद्र किनारपट्टी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मिळतात आणि भात तयार करण्यासाठी तिथली जागा, जमीन पूरक आहे म्हणजे चांगली आहे, म्हणून तिथे मोठ्या प्रमाणात भात वापरला जातो. म्हणजे जसा भाग तसे अन्नपदार्थ तयार केले जातात. आता इथे क्लायमेट म्हणजे तुम्ही कोणते कोणते असतात आपल्याला, म्हणजे हवामान, तो उष्णता, पाऊस, थंडी इत्यादी परिस्थिती अशी म्हणजे असते, त्याला हवामान म्हणतो आपण. म्हणजे जसं हवामान असेल, जसं आता कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस असतो आणि पाऊस पाण्यामुळे भातासाठी पाणी खूप लागतं आणि त्याच्यासाठी तिथे ते भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी मिळतं, त्यामुळे तो भात तिथे जास्त प्रमाणात घेतला जातो. म्हणजे जशी भौगोलिक परिस्थिती असेल तशीच तिथली जी परिस्थिती असेल त्याच्यावर तिथले अन्नपदार्थ अवलंबून असतात. आता क्लायमेट म्हणजे हवामान, जॉग्राफिकल कंडिशन म्हणजे भौगोलिक परिस्थिती, लोकल फॅक्टर्स स्थानिक गट, इथे जे दिले आहेत अर्थ मी इथले सांगते, आणि रिजन म्हणजे प्रदेश.
तर मुलांना आपण रोज एक पदार्थ न खाता वेगवेगळे पदार्थ खाल्ले पाहिजेत, हे तर तुम्हाला माहिती आहे. कारण की त्याशिवाय आपल्या शरीराला जे पोषक घटक आहेत ते मिळणार नाहीत. मग धान्य, भाज्या, फळे, कडधान्ये हे सगळं आपल्या अन्नपदार्थांमध्ये, आपल्या ताटामध्ये समावेश असलाच पाहिजे त्या गोष्टींचा. त्यामुळे तो आपला आहार संतुलित राहण्यास काय होते, मदत होते. आणि कधी कधी एकाच धान्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात, बरोबर. उदाहरणार्थ आपण जे इथं पाहिलं की तांदळापासून काय होतं, ब्रेड तयार होऊ शकतो, राईस म्हणजे भात, डोसा, मोदक, इडली. तर हे सगळे अन्नपदार्थ, मोठी विविधता याच्यामध्ये, वेगवेगळे पदार्थ. आता डायव्हर्सिटी म्हणजेच विविधता, वेगळेपणा, ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर तुम्हाला हा जो वरती तक्ता दिलाय, चार्ट दिलाय, तर तुम्ही तुमच्या मित्राच्या साह्याने तुम्ही ते पूर्ण करून घ्या. तर आता आपण इथे या पेजवर काय शिकलो की वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळे धान्य आणि पदार्थ आढळतात. तसेच एका धान्यापासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. म्हणजे नेहमी विविध प्रकारचे आणि पौष्टिक अन्न खाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि अन्नाचा मेन म्हणजे रिस्पेक्ट, आदर केला पाहिजे. तर बघूया आता नेक्स्ट पेजवर आपल्याला अजून काय सांगितलं आहे. आता नेक्स्ट पेजवर तर त्यांनी एक डायग्राम काढण्यासाठी तुम्हाला पेज सोडलेलं आहे आणि तिथे काय सांगितलेलं आहे की ड्रॉ अ डायग्राम ऑफ एनी 2 फूड आयटम्स यू लाईक इन द बॉक्स गिवन बिलो. म्हणजे तुमच्या आवडते कोणते अन्नपदार्थ आहेत त्याची जे असेल त्याची काय करायची, तुम्हाला आकृती म्हणजे डायग्राम काढायची आहे. Agriculture is a practice everywhere in our country. Agriculture mainly depend on rainwater. Rainfall does not occur evenly everywhere. So crops like rice, nachni, varai, coconut are shown in high rainfall areas. Wheat, tur, soybean are grown in moderate rainfall areas. Similarly, crops like jawar, bajra, moong, and matki are grown in low rainfall areas. Improved seeds, fertile and sufficient sunlight and sufficient water are necessary for good crops. In our country, diversity in food, grains and vegetables according to the season. तर इथे प्रथम म्हणजे पहिल्यांदा आपण पाहून घेणार आहोत की ॲग्रिकल्चर म्हणजे काय. तर ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. जमीन तयार करून त्यामध्ये धान्य, भाज्या, फळे व इतर पिके घेण्याच्या कामाला आपण काय म्हणतो, शेती म्हणतो. म्हणजे आपल्या देशात अनेक ठिकाणी शेती केली जाते. आपला देश हा शेतीप्रधान देश आहे. तर त्यामुळे काय होतं, शेतकरी जर शेतात गहू पिकत असेल किंवा भात पिकवत असेल, ज्वारी, बाजरी जे काही असेल ते भाजीपाला, तर हे सर्व जे काही आहे त्याला काय म्हणतो आपण, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. तर ॲग्रिकल्चरली मेन डिपेंड्स ऑन रेन वॉटर. आता इथे खूप महत्त्वाचा हा मुद्दा आहे की जर पाणी असेल तरच आपण ॲग्रिकल्चर करू शकतो. म्हणजे पावसाच्या पाण्यावरच काय आहे, आपली शेती अवलंबून आहे. पावसामुळे शेतीला पाणी मिळते. जर पिकांना वाढण्यासाठी पाणी आवश्यक आहे, त्यामुळे पाऊस हा शेतीसाठी काय होतो, महत्त्वाचा आहे. आणि पाऊस हा पडलाच पाहिजे तरच आपण शेती करू शकतो. आता कधी तुम्ही निरीक्षण केलं आहे का की जेव्हा जास्त मोठ्या प्रमाणात किंवा पाऊसच पडत आहे, तर तेव्हा काय होतं, तुमच्या पॅरेंट्सला तुम्ही विचारून पहा की त्या दरम्यान आहेत ना सगळ्याच गोष्टी महाग होतात किंवा भाज्या महाग होतात का, कारण की तेव्हा त्याचा जे पुरवठा असतो तो काय असतो, कमी असतो. त्यामुळे पाऊस हा नियमित पडलाच पाहिजे. आता मुलांनो, आपल्या संपूर्ण देशात सर्व ठिकाणी सारखा पाऊस पडतो का, तर नाही. काही ठिकाणी जास्त पाऊस पडतो, तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडतो आणि काही ठिकाणी कमी पाऊस पडतो. म्हणून वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी प्रकारे शेती केली जाते. आता ज्या भागात जास्त पाऊस पडतो, ग्रोन इन रेन फॉर हाय रेनफॉल एरियाज, तर तिथे जास्त मोठ्या प्रमाणात काय घेतले जाते, तर तांदूळ, नाचणी, वरी, अशा वेगवेगळे कोकोनट अशा प्रकारची शेती केली जाते. तर जास्त पाऊस असेल तर कोणतं, तांदूळ, नाचणी, वरी आणि नारळ. तर जिथे मध्यम प्रकारचा पाऊस असतो तिथे काय घेतलं जातं, तर ज्वार, बाजरा, मूग, मटकी यासारखे पदार्थ म्हणजे शेती, या प्रकारची शेती केली जाते. म्हणजे जिथं कमी पाऊस असतो किंवा मध्यम पाऊस असतो तिथे तूर, गहू, सोयाबीन ह्या गोष्टी पण घेतल्या जातात. तर मुलांना हे लक्षात ठेवण्यासाठी आपण एक ट्रिक पाहूया. इथं जास्त पाऊस तांदूळ, नाचणी, वरी, नारळ. मध्यम पाऊस गहू, तूर, सोयाबीन आणि कमी पाऊस ज्वारी, बाजरी, मूग, मटकी. असे तुम्ही एक 3 पार्ट करा की हाय रेनफॉल असेल तर काय मिळतं आपल्याला, वीट, राईस, अजून वरी, कोकोनट. मीडियम पाऊस असेल, मीडियम रेनफॉल असेल तर वीट, नाचणी आणि वरी, कोकोनट हे हाय रेनफॉलमध्ये मिळतात. वीट, तर सोयाबीन हे मीडियम रेनफॉलमध्ये आणि लेस रेनफॉलमध्ये काय काय मिळतं, ज्वार, बाजरा, मूग, मटकी. ठीक आहे. तर चांगले पीक येण्यासाठी
एक गोष्ट आपल्या लक्षात आली की पुरेसा पाऊस नाही, तर त्याचबरोबर या गोष्टी पण लक्षात घ्यायच्या आहेत की सीड्स लागतात, सुपीक जमीन लागते, पुरेसा सूर्यप्रकाश, पुरेसे पाणी, या तर सर्व गोष्टी मॅटर करतातच. पण महत्त्वाचं काय आहे? पाऊस आहे. आता इथे कॅन यू टेल नेम द फ्रुट्स आर केप्ट फॉर सेल इन फ्रूट शॉप. आता इथे तुम्हाला हे जे पिक्चर दिलेलं आहे त्याच्यावर काही क्वेश्चन्स विचारले आहेत, तर तुम्हाला याची आन्सर्स द्यायचे आहेत की हा जो फळ विक्रेता आहे त्याने वेगवेगळी फळे ठेवलेली आहेत आणि खाली तुम्हाला प्रश्न काय विचारतात की नेम द फ्रुट्स दॅट आर केप्ट फॉर अ सेल इन फ्रूट शॉप. म्हणजे फळांच्या दुकानात विक्रीसाठी कोणती फळे ठेवली आहेत, तर कोणती कोणती दिसत आहेत बघा. सफरचंद दिसते, पोमग्रेनेट दिसतं, लिंबू, मोसंबी, केळी, ही सर्व प्रकारची फ्रुट्स दिसत आहेत. त्याचबरोबर व्हॉट फ्रुट्स आर अवेलेबल फॉर सेल थ्रू आउट द इयर इन युअर एरिया. आता प्रत्येकाने आपापल्या भागात कोणकोणती जास्त मोठ्या प्रमाणात फळे दिसतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, तुम्हाला जे जास्त मोठ्या प्रमाणात दिसतात. आता मी जिथे राहते तिथे मला जास्त मोठ्या प्रमाणात बनाना दिसतो, ॲपल दिसते, गुहा म्हणजे पेरू दिसतो. तर तुम्ही तुमचं कमेंट करून मला सांगू शकता. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या एरियात म्हणजे कोणत्या सिटीमध्ये राहतात तेही कमेंट करू शकता. विच फ्रुट्स आर अबंडन्स इन विंटर सीझन. हिवाळ्यात कोणती फळे मोठ्या प्रमाणात मिळतात. अबंडन्स म्हणजे मुबलक, म्हणजे मोठ्या प्रमाणात. उदाहरणार्थ तुमच्या परिसरात हिवाळ्यात संत्री आणि पेरू मोठ्या प्रमाणात मिळत असतील तर तसे सांगा. म्हणजे कोणता सीझननुसार कोणत्या तुम्ही भागात राहता त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळत असेल. व्हॉट फ्रुट्स आर सेल इन समर सीझन. तर उन्हाळ्यात कोणती फळे जास्त विक्रीसाठी असतात, तर उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात काय असतं, आंबा, कलिंगड आणि खरबूज. आणि तुम्हाला तर माहिती आहे आंबा हा सर्वांच्या आवडता असा फळ आहे की जे उन्हाळ्यात सुट्टीमध्ये, मे महिन्याच्या सुट्टीमध्ये येत असतो, बरोबर ना. तर मुलांनो, आज आपण खूप गोष्टी शिकल्या की आपल्याला समजले की शेतीला मुख्यतः शेती पावसावर अवलंबून असते. त्याचबरोबर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात. तसेच ऋतूनुसार फळे आणि भाज्याही विविधता दिसते. तर मुलांनो, पुढच्या वेळी जेव्हा बाजारात जाल तेव्हा काय कराल, तुम्ही फळे आणि भाज्या नीट पाहाल आणि ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात घ्याल आणि त्यांचं निरीक्षण करा की फळं म्हणजे कोणकोणते फ्रुट्स मिळतात, कोणकोणत्या व्हेजिटेबल्स आहेत, ते सर्व तुम्ही ऑब्झर्वेशन करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबतही शेअर करा. हा आज आपण पार्ट 2 पाहिला. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सेट, त्यामध्ये मी तुम्हाला पार्ट 3 सांगेन. तोपर्यंत धन्यवाद.